असं चमच्यानं आमरस खाणं जरा अवघड जात होतं, म्हणून मी एक आयडिया केली आणि चमचा बाजूला ठेवून वाटी घेऊन वाटीच डायरेक्ट तोंडाला लावून घट 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 4 घोटात आमरस जिकडं तिकडं. आणि त्याला म्हणलं, दादा जरा आणा आमरस. पण सगळ्यात सुरुवातीला जलजिरा आणून देतात असा गिलासामध्ये, आणि हे असं रिकामं ताट. मग या ताटामध्ये आता एक एक पदार्थ येणार. आता ह्या चटण्या बिटण्या येईन न दिलेल्याच बऱ्या, कारण मला नाही वाटत ह्या चटण्या बिटण्या कोणी खात असेल इथं येऊन ठाका असला पाहिजे आमरसावर, म्हणजे खऱ्या अर्थानं तुमची थाळी वसूल होईल. आता थाळीमधले सगळे पदार्थ आल्याच्या बाद थाळी नेमकी दिसती कशी हे जरा तुम्हाला दाखवतो. आणि भाज्या काहाच्या होत्या ते मला विचारू नका, कारण आपले त्याच्याकडे जास्त फोकसच नाही, कारण आपला फोकस आमरस. आणि हे माझ्या बाजूला जे बसले ते राम होळंबे, अनुसया प्रॉपर्टीचे मालक. पुण्यामध्ये कुठेही तुम्हाला प्रॉपर्टी फ्लॅट घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट हिम. तर थाळीमध्ये 4 भाज्या असतात, वरण असतात, कढी असते, 2 स्वीट असतात. आज शिरा आणि आमरस आहे, त्यानंतर पुरी फुलका, त्यानंतर हे समोसा होता दह्यात टाकलेला. आता वसूल करायचं म्हणून 10 वाट्या रस पेला, पण पोट जरा जड वाटू लागलं. मग जरा जलजिरा हाणला. जलजिरा हाणल्यावर कसं पोट जरा रिकामं वाटते आणि पुन्हा 2-4 वाट्या रस हाणायला माणूस मोकळं होते. कारण आमचा आजा सांगून गेलता का 4 आणे सुद्धा वसूल झाले पाहिजे, इतकं पोटभर खायचं. इथं तर 400-500 दिलेत राजे हो. मग विचार करा कसं वसूल केलं असेल. 15 वाट्या रस हाणल्याच्या नंतर रामभाऊच्या पोटातून आवाज यायला लागला, मालक बस करा. मग म्हणलं, मालक बसच करा.